प्रश्न पहिला 2018-19 ते 2023-24 या कालावधीत किती टक्के UAE, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या मुक्त व्यापार करार असलेल्या देशातून होणाऱ्या आयातीत वाढ झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 38. प्रश्न क्रमांक दुसरा, हरित लवकांना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्लोरोप्लास्ट. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून. प्रश्न क्रमांक चौथा बघा, जगाचे गव्हाचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रेयरीज. प्रश्न क्रमांक पाचवा, सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म परिषद कोठे भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 6, रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 7 बघा, संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6 वर्षे. प्रश्न क्रमांक 8, गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 49%. प्रश्न क्रमांक 9, 19वी इंटरपोल परिषद कोणत्या देशातील लिओन येथे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 10 बघा, गुजराती फेट्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पैठण. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नृसिंहवाडी. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोलापूर. प्रश्न क्रमांक 13, मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे केवळ हाडांचे असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 18.1%. प्रश्न क्रमांक 14, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस कोणती डोंगर रांग आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी शंभू महादेव डोंगर रांग. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओ लगेच लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून लगेच सांगा. प्रश्न क्रमांक 15, सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या आहेत, त्या याआधी कोणत्या वर्षी अंतराळात गेल्या होत्या? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2006 आणि 2012. प्रश्न क्रमांक 16, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ कोणते अभयारण्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चपराळा. प्रश्न क्रमांक 17, नागपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी मोठे विमानतळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोनेगाव. प्रश्न क्रमांक 18, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अंजी. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पॅलेस्टाईन. प्रश्न क्रमांक 20, डॅश डॅश या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड हार्डिंग्स. प्रश्न क्रमांक 21 बघा, देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 22 बघा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 23 बघा, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीरामपूर. प्रश्न क्रमांक 24 बघा, कोणत्या IITद्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुवाहाटी.
प्रश्न क्रमांक 25, शरीर संतुलन राखण्यास कोणता अवयव महत्त्वाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनुमस्तिष्क. प्रश्न क्रमांक 26, राजा राम मोहन रॉय यांनी डॅश डॅश या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सती. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनला क्लिक केलं तर येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. प्रश्न क्रमांक 27, चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादी छपाई केंद्र म्हणजेच सिक्युरिटी प्रेस महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाशिक. प्रश्न क्रमांक 28, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जांभी. प्रश्न क्रमांक 29, डॅश डॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कोयना. प्रश्न क्रमांक 31, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बलवंतराय मेहता समिती. प्रश्न क्रमांक 32, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोणत्या ठिकाणी झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए यवतमाळ. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 67. प्रश्न क्रमांक 34, अंबाबारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संग्रामपूर. प्रश्न क्रमांक 35, तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मंडळ अधिकारी. प्रश्न क्रमांक 36, पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं आहे, सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 37, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मिथाईल आयसोसायनेट. प्रश्न क्रमांक 38, राज्यात कोठे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 39, ऋणमोचन हे मृदलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भातकुली. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40, देशातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 65,000.